खरंच तिचं काय चुकलं? हे काय होऊन बसलंय? आत्ता कुठे हे आणि मी आम्ही टॉकिंग टर्म्सवर आलो होतो. आत्ता कुठे आम्ही जरा व्यवस्थित बोलायला लागलो होतो आणि इतक्यात कसं समजावू मी त्यांना? मी नाही सांगितलंय आत्यांना. मला खरंच नाही माहित त्यांना कोण बोललंय. का होतंय असं माझ्यासोबत? आभा, नारायणीने मला सांगितलं तू अजिबात ढासळली नाहीस. समोरून एवढे वेगवेगळे सुवास येत होते, पण तू व्रत मोडण्याचा यत्किंचित विचार केला नाहीस. खरंच कौतुक आहे तुझं. आत्या हो, आता तुम्हीच सांगितलंय म्हटल्यावर मी तरी मी तुझी परीक्षा बघत होते आणि तू त्यात उत्तीर्ण झालीयस. शाबास. आणि तुला वाटलं असेल आत्यानी हे व्रत फक्त कुळाचार म्हणून करायला सांगितलं, पण तसं नाहीये. या मागेही उद्देश असतोच. अगं सून घरात नवी असते, कुळाचार तिच्यासाठी नवीन असतात. आणि मग ते कुळाचार करत असताना असंख्य अडचणी अडथळे येतात. ते ती कसे पार करते, त्यातून कसा मार्ग काढते, त्याला कशी सामोरी जाते, हे सगळं कळतं यातून. आणि सुनेलाही बऱ्याच नवीन गोष्टी समजतात. तिच्या जिद्दीचा, कौशल्याचा आणि हुशारीचा कस लागतो. अडीअडचणींमध्ये समोर असलेल्या गोष्टीतून मार्ग कसा काढायचा हे या व्रतांमधून कळतं. आणि माझी खात्री पटत चाललीये की तू तुझा संसार नेटाने करशील. आत्या वेगळाच अँगल सांगितलाय तुम्ही. म्हणजे असं वाटत होतं की असं पण घडतं. अगं उगीच नाही, पूर्वीच्या लोकांनी वेगवेगळी व्रतवैकल्य आणि वेगवेगळे विधी शोधून काढले. त्यामागे काही ना काहीतरी उद्देश असायचा. पण आता जुनी पिढी मोडकळीला आली आहे आणि नवीन लोकांना या संबंधातली काही माहितीच नाहीये. पण आत्या तुम्ही आल्यापासून आम्हाला खूप काही गोष्टी कळतायत. आपण स्वतःला जज करण्यासाठी ही किती सोपी गोष्ट आहे ना. आता कसं बोललीस? आभा, मला माहितीये श्रेयसच्या डोक्यात डिवोर्सचं खूळ आहे. पण काळजी करू नकोस, मी ते खूळ त्याच्या डोक्यातून काढेन. तू जे व्रत केलंयस ना, त्याच्यामुळे तुमच्या नात्याला अधिकच बळकटी येणार आहे. विश्वास ठेव. प्रियाई, बोलवलंस मला? श्रेयस, हे सगळं काय चाललंय? तू बघतोयस ना कोण कशी वागते ते. राक्षसच शिरलाय तिच्या डोक्यात. अरे कशाचंच भान राहत नाहीये तिला. श्रेयस, मला मान्य आहे तुमचं एकमेकांवर प्रेम होतं, पण दुर्दैवाने ते नाही सफल होऊ शकलं रे. पण कुहू ही गोष्ट स्वीकारायला तयार नाहीये. ऐक ना श्रेयस, ती लहान आहे पण तू समजूतदार आहेस ना. तू बोल ना तिच्याशी. तू समजाव तिला की गोष्टी आता पूर्वीसारख्या नाही होऊ शकत. आणि तिला स्पष्ट सांग की आता तू या लग्नातून बाहेर पडू शकत नाहीस. प्रियाई म्हणतोस ना रे मला. मी आजपर्यंत कधीच काहीच तुझ्याकडे मागितलं नाही. एवढं फक्त करणं माझ्यासाठी. प्रियाई, खरंच तू माझ्यावर खूप प्रेम केलंय सगळं. मला तुझ्या मुलासारखं सांभाळलंयस. पण प्रियाई, त्या सगळ्याची परतफेड तू मला अशी करायला लावशील असं वाटलं नव्हतं मला. श्रेयस, समजून घे ना बाळा. या सगळ्यात तर तुमच्या तिघांचं नुकसान होतंय रे. आणि आधी मी पण तयार झाले होते की नाही तुझ्या आणि कुहूच्या लग्नासाठी. ठीक आहे, ठीक आहे ग प्रियाई, तू म्हणतेस ना. मी बोलतो, कुहूशी बोलतो मी. आणि मे बी आम्ही त्यानंतर भेटणार पण नाही. पण प्रियाई, एक गोष्ट मात्र खरी, माझं आणि आभाचं नातं हे प्रेमाचं किंवा नवरा बायकोचं बिलकुल नसेल.
प्रिया ती जस्ट एक फॉर्मॅलिटी असेल आणि ती पण नाईलाजानं पूर्ण केली. तुला ते चालणार असेल, नाही, तुला चालणार असेल तर ठीक आहे प्रिया, मी करतो ते. म्हणजे श्रेयस आभासोबत फक्त शरीरानं असेल पण मनानं तो कू सोबतच असेल. हा आय नो प्रिया, हे सगळं ऐकायला खूप वियर्ड वाटतंय ना, खूप वियर्ड वाटतंय. हेच खरं आहे प्रिया, दिस इज द फॅक्ट. आणि तुम्ही सगळे हे समजून घ्या ना प्लीज की कुहू माझं लाईफ आहे, ती माझ्यासोबत नसेल. प्रिया मी जिवंत असून पण जिवंत नसल्यासारखाच आहे. पण हे तुला चालणार असेल ना? नाही प्रिया, हे जर तुला चालणार असेल तर ठीक आहे ना प्रिया, ठीक आहे. तुझ्यासाठी हे पण खरं. शंभू, आत्या, आता इतके दिवस आभा या घरातली सगळी कामं करायची. आता ती या घरची सून झाल्यापासून मीच सगळी कामं करते. नाही म्हणजे माझी तशी काही हरकत नाहीये, पण पण तेच तुझ्या फायद्याचं आहे कुहू. व्हॉट? मी आणि हाऊसकीपिंग? नो वे. मी त्या घरची सून व्हायची स्वप्न बघतीये आणि तुम्ही मला मोलकरीण बनवताय. मोलकरीण असं नाही म्हणता येणार खरं तर, पण मी तरी तिला या घरातलीच समजत होते. पण मला असं वाटतं की ही जबाबदारी आपण कुहूवर टाकली तर त्याशिवाय तिला अक्कलच नाही येणार. शंभू, तुला खरंच जर त्यांना अक्कल शिकवायची असेल ना तर आधी तुला त्या घरात शिरलं पाहिजे. तेव्हाच तू आभाच्या लाईफ मध्ये प्रॉब्लेम्स क्रिएट करू शकशील. आणि एकदा का तुला कळलं ना की आभा त्या प्रॉब्लेम मधून बाहेर पडू शकणार नाही, तेव्हा आत्याच्या नजरेमध्ये आभाची लेवल डाऊन आणि तुझी लेवल. तुम्ही माझा बळी तर देत नाही आहात ना? छे छे, बघ, हे सगळं मीही करू शकलो असतो, पण काय आहे ना, मला काही लिमिटेशन्स आहेत. पण विचार कर, तुला सगळीकडे अनलिमिटेड ऍक्सेस असेल. तुला खरंच जर त्या घरामध्ये स्थान मिळवायचं असेल ना तर सर्वात आधी आत्याच्या नजरेमध्ये आभाचं स्थान हलवावं लागेल. त्यासाठी तुला त्या घरामध्ये ये जा करण्याचा मार्ग ओपन करावा लागेल. अहो ऐका ना, जे काही झालंय ना, माझी खरंच काहीच चूक नाहीये. मी नाही सांगितलंय हो आत्यांना. आणि मी का सांगू? तुमचा ना खरंच काहीतरी गैरसमज झालाय. तुम्हाला खोटं वाटत असेल ना तर मी आईची शपथ घेऊन सांगते हो. ठीक आहे, नाही ठीक आहे, नाही ना सांगितलं बरं. मग मी असं धरून चालतो की तुलाही हा डिवोर्स हवाय. हवाय ना? हो म्हणजे चालेल मला, पण एक मिनिट, एक्सप्लेनेशन नकोय मला. तू नाही ना सांगितलं आत्याला, ठीक आहे, प्रूव्ह मी रॉंग. चल प्रूव्ह. हे पाणी पी आणि तुझं व्रत सोड. आभा, काय ग, काय झालं? प्रूव्ह कर की तुला हे रिलेशन नकोय. फक्त आत्याचं मन राखण्यासाठी तू व्रत ठेवलं होतंस ना. मग समज की त्याची व्हॅलिडिटी संपली. घे पाणी पी. घे पी. अगं सून घरात नवी असते, कुळाचार तिच्यासाठी नवीन असतात. आणि मग ते कुळाचार करत असताना असंख्य अडचणी अडथळे येतात. ते ती कसे पार करते, त्यातून कसा मार्ग काढते, त्याला कशी सामोरी जाते, हे सगळं कळतं यातून. आणि सुनेलाही बऱ्याच नवीन गोष्टी समजतात. तिच्या जिद्दीचा, कौशल्याचा आणि हुशारीचा कस लागतो.
अडीअडचणींमध्ये समोर असलेल्या गोष्टीतून मार्ग कसा काढायचा हे या व्रतांमधून कळतं. आभा पी. आय सेड हॅव इट आभा. नाही, मी हे व्रत नाही मोडू शकत. गुड. नाही, थँक्स फॉर प्रूव्हिंग मी राईट. तू किती खरी आणि जेन्युइन आहेस ना, हे तूच सिद्ध केलंस. हे बघा, प्लीज तुम्ही चुकीचा अर्थ नका काढू. मी हे व्रत खरंच नाही मोडू शकत आहे, कारण हे व्रत करताना मी फक्त मनात शंका आणली होती आणि तुमच्या डोक्याला लागलं होतं, जीवावर बेतलं होतं तुमच्या. जर मी हे व्रत मोडलं तर नाही, प्लीज मला हे व्रत मोडायला नका सांगू. आणि मी म्हणतेय ना की आपण घेऊया डिवोर्स, आपण होऊयात वेगळे. पण जोपर्यंत नाही होत तोपर्यंत तर आपण नवरा बायको आहोतच ना. आपण मानलं काय किंवा नाही मानलं काय, त्यामुळे इनफ. आभा तू इतकी डबल फेस्ट असशील ना असं वाटलं नव्हतं मला. मला तू खूप साधी वाटत होतीस, पण तुला ओळखण्यात माझी चूक झाली. अहो असं नका ना, ऐकून तरी घ्या माझं. नका ना गैरसमज करून घेऊ. तायडे, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये माझा एक माणूस आहे. त्याचा फोन आला होता. मागच्या ज्या 2 नोटिसेस आल्या होत्या त्याचे आपण जस्टिफाईड रिझन्स नाही दिलेत असं त्याचं म्हणणं आहे. म्हणून आता ते 3री नोटीस पाठवतात. जर ती थांबवायची असेल तर आपल्याला काही पैसे दाबावे लागतील. मग पैसे दाबा. ती म्हातारी इथे असेपर्यंत मला कोणतीच रिस्क नको आहे रंजन. फक्त हा व्यवहार कॅशमध्ये कर. मला स्टेटमेंटवर कोणतीच एंट्री नको आहे. ठीक आहे. तायडे, ही जी इन्कम टॅक्सची नोटीस आली आहे त्याबद्दल रंजन, ती म्हातारी जेव्हापासून या घरात आली आहे ना, आपल्या घराच्या भिंतींनाही कान आले. कोणती गोष्ट कधी इकडची तिकडे होईल ना सांगता येत नाही. सो प्लीज बी केअरफुल. ओके. मी हे म्हणत होतो की आतापर्यंत आपण श्रेयसला या नोटीसबद्दल काहीही कळू दिलं नव्हतं. मागे तुला आठवतंय, तो या सगळ्याच्या खोलात जायला निघाला होता. थँक्स टू दिस अनएक्सपेक्टेड मॅरेज, या लग्नामुळे तो डायव्हर्ट झाला. खरं सांगतोय, तो ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जर इन्व्हॉल्व झाला ना, ट्रस्ट मी, खूप प्रॉब्लेमॅटिक होणार आहे आपल्याला सगळं. आणि आता श्रेयसचा नवीन गेम सुरू झालाय. काय तर म्हणे आम्हाला डिवोर्स द्यायचा आहे. व्हॉट? म्हणजे काय, प्रोसेस सुद्धा सुरू केली त्यांनी. अगं पडशील ना, तू काय करतेस? आई करू देत मला. मी प्रायश्चित्त घेतीये. कसलं प्रायश्चित्त? गेले कितीतरी दिवस मी दिदाशी खूप वाईट वागले ग. आणि काल तर मी कहरच केला. आता खूप गिल्टी वाटतंय. मी असं नाही करायला पाहिजे होतं ना. खूप आई, तुला पण खूप काही बोलले ना. तुझ्याशी खूप वाईट वागले ग. हे बघ, तुझा मला दुखू देत, मी पडू देत, काय व्हायचंय ते होऊ देत, पण मला प्रायश्चित्त घेऊ दे. आई मला प्लीज माफ कर, प्लीज माफ कर. मी खूप खूप दुखले. आत्या, आत्या ऐका ना.
आत्या, श्रेयस आबाचा डिवोर्स न होण्यासाठी प्रार्थना करताय ना? ग त्यासाठी प्रार्थना करण्याची काही गरजच नाहीये. मी असेपर्यंत तो तसाही होणार नाही. ते झालंच आत्या, पण मी ना तुम्हाला एका वेगळ्या भानगडीविषयी सांगायला आले होते. मी आता असं उडतं उडतं ऐकलं की आपल्या कंपनीत काहीतरी भानगड झाली. म्हणजे हे बोलत होते वनसनची की आपल्या कंपनीला इन्कम टॅक्सची नोटीस आली होती म्हणे. कधी? ते काही नाही माहिती, पण नोटीस आली होती एवढं मात्र नक्की आहे. आणि मी पुढे ऐकण्याचा प्रयत्न केला तसा, पण नुसतीच कुजबुज ऐकू येत होती. पुढचं काही कळलंच नाही मला. म्हणजे दमयंतीने माझ्याशी लपवाछपवी केली तर? त्या नेहमीच करतात, दाखवतात एक आणि वागतात वेगळंच. मला ना त्यांची गणितं कधी कधी कळतच नाही बघा. ही कितीही लपवण्याचा प्रयत्न करू दे ग, पण गोष्टी माझ्यापासून कधीच लपून राहत नाहीत आणि राहणारही नाही. अंधारात केलेली पापं कधीतरी उजेडात येतातच. खरंय आत्या, आणि विशेष म्हणजे त्याचा प्रत्यय तुम्ही इथे आल्यापासूनच मला यायला लागलाय. आत्या, तुम्ही काहीतरी करा बरं, नाहीतर त्या काय करतील ना काही सांगताच नाही मिळत. करू दे त्यांना काय करायचं ते. माणूस कितीही हुशार असला ना तरी त्यांनी केलेल्या चुकांचे पुरावे मागे सोडून जातोच. तर इतके वर्ष दमयंतीच्या हातात कारभार होता, पण तिचा काडीचाही उपयोग नाही. आणि म्हणूनच मला हा सगळा कारभार आणि कंपनीची धुरा श्रेयस आणि आभाच्या खांद्यावर द्यायची. पण त्याआधी त्यांचं नातं स्थिरावलं पाहिजे. मग आत्या, तुम्ही सगळ्यात आधी त्या कुहूला वटणीवर आणा. मला पूर्ण खात्री तीच श्रेयसच्या मागे डिवोर्स घे म्हणून धुणधुण करत असणार. असू दे, हा डिवोर्स कसा थांबवायचा हे मला चांगलंच माहिती आहे. कुहू, अगं हे आई, हे बघ, मला माफ कर. खूप मोठी चूक झाली माझ्या. तू माफ नाही केलंस ना, मी नाही थांबणार का तोपर्यंत. मी तुमच्या सगळ्यांशी खूप वाईट वागले ना. मी आधी नव्हते का अशी. काय करत होते ना मलाच कळत नव्हतं. कुहू, आपण शांतपणे बोलू ना. नाही आई, हे बघ, मला आधी शिक्षा घेऊ देत, त्याशिवाय मी कोणाचंच ऐकणार नाही. अगं पण हे कुहू, कुहू, कुहू ऐक ना माझं. इथे बघ माझ्याकडे. तुला खरंच मनापासून वाटतंय ना तू चुकलीस म्हणून? परत नाही ना असं करणार? माझी शपथ. हे बघ, तुला वाटतंय तुझी वागली आहेस ते चुकीचं आहे, हे आताच प्रायश्चित्त आलं ग. त्यासाठी असं स्वतःला त्रास नको करून घेऊस. हे बघ, मी केलं तुला माफ. खरं? थँक्यू आई. बरं, आभावरचा राग गेला ना? हो आई, गेला. अगं, तिची बिचाराची काहीच चूक नव्हती ग, तरी मी तिच्या बरोबर. अगं हो, असं रडायचं नाही वेडाबाई. बरं मला सांग, तुला आता आभा आणि श्रेयसच्या लग्नाबद्दल काहीच? नाही, मला काहीच प्रॉब्लेम नाही. आणि शेवटी प्रेम काय असतं ग? त्यागच ना. दीदाने माझ्यासाठी आतापर्यंत इतके सॅक्रिफायसेस केले. मी एवढं नाही करू शकत का ग तिच्यासाठी? करेन मी. आणि मला मान्य आहे की माझं श्रेयसवर प्रेम आहे, त्याला विसरायला थोडा वेळ लागेल, पण मी विसरेन ना ग, हळूहळू विसरेन. आय प्रॉमिस. थोडं जड जाईल, पण मी करेन. हो, देव पावला ग. मला अजिबात वाटत नव्हतं तू माझं ऐकशील. सारखं असं वाटत राहायचं की तू टोकाचं काहीतरी वागशील आणि नुकसान करून घेशील, स्वतःचं आणि आभाचं सुद्धा. पण तू माझी मुलगी आहेस. हे बघ हो, आयुष्यात संकट येतात, पण म्हणून आपण आपला स्वभाव बदलायचा नसतो का? राग येतो, चिडचिड होते, पण म्हणून आपला संयम कधीच चुकू द्यायचा नाही. आणि चांगुलपणा तर त्याहूनही नाही. पण आज मला खूप बरं वाटलं हे बघून की तू तुझ्यातला चांगुलपणा अजूनही जपून ठेवलायस. खरंच. अहो, कुठे बाहेर जाताय का?
ऐका ना प्लीज एकदा ऐकून घ्या ना माझं. हे बघ आभा, मला ना तुझ्याशी बोलण्यात काहीच इंटरेस्ट नाही. प्लीज मला कुठलं एक्सप्लेनेशन पण नाही ऐकायचं. ओके मला माहिती आहे पण मी त्यासाठी थांबत नाहीच आहे तुम्हाला. मला फक्त एक गोष्ट करायची आहे तेवढी करू द्या मग जा तुम्ही. आभा, हो असं नका ना करू प्लीज मला पाया पडू द्या. व्हॉट द हेल इज दिस आभा? प्लीज, तुला माहिती आहे मला या सगळ्या गोष्टी बिलकुल आवडत नाही ना. प्लीज 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 स्टॉप दिस न्यूसन्स. हो प्लीज ना, ह्याला न्यूसन्स नका ना म्हणू. मी जर पाया नाही पडले तर व्रत पूर्ण नाही होणार. ग्रेट ग्रेट. तसंही मला तुझं हे व्रत पूर्ण झालेलं नकोच. अगं इतकं सरप्राईज व्हायची काहीच गरज नाहीये. हे बघ, जे नातं टिकणारच नाही त्याच्यासाठी कशाला हव्यात फॉर्मॅलिटीज. अहो असं न